नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या रविवारी अर्थात दिनांक 14 जून वर्ष 2026 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी त्या ठिकाणी आपली परीक्षा होत आहे. तर MPSC करणाऱ्या सर्व धुरंधरांना मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा. बघा, ही उद्या होणारी परीक्षा कुणाची पहिल्यांदा होत असणारी परीक्षा असेल, कुणासाठी दुसऱ्यांदा असेल किंवा कुणासाठी ही तिसऱ्यांदा पूर्व परीक्षा असेल, परंतु कुणाच्या ना कुणाच्या मनामध्ये थोडीशी धुकधुक धाकधूक असते बघा. परंतु चांगला अभ्यास असेल तर कुठल्याही परीक्षेला घाबरण्याचं काम नाही. परंतु गोंधळ कुठं उडतो, जे नवीन विद्यार्थी आहेत, जे पहिल्यांदाच परीक्षेला चालले, तर स्थिती अशी असते की सोबत काय काय घ्यायचं, किती वाजता पोहोचायचं, थोडासा गोंधळ उडाला असतो आणि मनाची घालमेल झालेली असते. तर घाबरायचं नाही, आपल्याला लढायचंय. तर बघा, आपण काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम आपलं जे काही परीक्षा केंद्र असेल, या परीक्षा केंद्रावरती आपल्याला साधारणतः 9:30 पर्यंत पोहोचायचं. कारण परीक्षेच्या किमान 1.5 तास अगोदर उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरती हजर राहावे, उपस्थित राहावे, अशी आयोगाची सूचना आहे. मग प्रत्यक्ष आपला जो पेपर आहे तो साधारणतः 11 वाजता सुरू होणार आणि 12 वाजता तो समाप्त होणार. मग पेपर प्रत्यक्ष सुरू होण्याच्या किमान 1.5 तास अगोदर आपल्याला परीक्षा केंद्रावरती पोहोचायचं. ज्या शहरामध्ये तुम्ही आहात त्या शहरामधलं जे सेंटर असेल तिथून आपण अर्ध्या पाऊण तासात पोहोचू, अशा हिशोबाने आपण निघलो पाहिजे. लक्षात घ्या. आता परभणी, हिंगोली असेल, या ठिकाणी ट्रॅफिकचा काही फारसा इश्यू नाहीये, परंतु छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई सारख्या ठिकाणी मात्र ही परिस्थिती थोडी वेगळी असू शकते. म्हणून किमान, आणि तिथलं अंतरही जास्त असतं, सेंटरही दूर असतात, म्हणून किमान आपण 1-1.5 तास अगोदर निघलो पाहिजे. वेळेचं झाल्याच्या नंतर दुसरी महत्वाची सूचना आहे की परीक्षेला जाताना आपण काय घ्यायचं आहे, सोबत काय घ्यायचं, काय घ्यायचं नाही. तर सर्वात अगोदर याला विसरायचं नाही बाबा, प्रवेशपत्र. ज्याच्याशिवाय तुम्हाला प्रवेशच पत्र भेटणार नाही. म्हणजे आपण युद्धाला चाललो आणि आपले शस्त्र आपण घरी ठेवले असं होता कामा नये. हेच महत्वाचं आपलं प्रवेशपत्र आहे, लक्षात घ्या. आता प्रवेशपत्र घेतल्याच्या नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काहीतरी एक ID द्यावा लागतो. आपलं एक ओळख, त्या ठिकाणी ओळख सांगणारं पत्र असलं पाहिजे, ओळखपत्र असलं पाहिजे. ओळखपत्र घ्यायचं तर हे आपण त्याच्यापैकी एक सर्व सामान्य गोष्ट असल्यासारखी प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये असणारं कार्ड म्हणजे आधार कार्ड आहे. हे कंपल्सरी आता प्रत्येकाकडेच आहे. पण सर्वप्रथम आपण यालाच रेफरन्स द्या, आधार कार्ड सोबतच ठेवायचं, मूळ ओरिजिनल ज्याला आपण म्हणू. आणि परीक्षेच्या आदल्याच रात्री आपण याची 1 किंवा 2 झेरॉक्स कॉपी घ्यायची. कारण सकाळी गेलं परीक्षा केंद्रावरती तर आपल्याला झेरॉक्स सांगितली जाते. मूळ ओरिजिनल तर आधार कार्ड पाहिजेतच, परंतु त्याची एखादी झेरॉक्स सुद्धा आपल्याला द्यावी लागते, प्रवेशपत्राला जोडावी लागते. मग आधार कार्डची झेरॉक्स आदल्या दिवशी घ्यायची. आधार कार्ड जर कदाचित तर पॅन कार्ड तर आपल्या सर्वांकडे आहे, मग पॅन कार्ड सोबत ठेवा, ओरिजिनल आणि झेरॉक्स परत. किंवा तेही सापडत नसेल तर मतदान कार्ड, तिन्हीची आवश्यकता नाही. ड्रायव्हिंग लायसनही लागतं, पण आता बहुतांश विद्यार्थ्यांकडे ड्रायव्हिंग लायसन नसतं, लक्षात घ्या. ज्याला येतं त्यांनी RTO ऑफिस मधून ड्रायव्हिंग काढलेलं असेल, बहुतांश विद्यार्थ्यांकडे नसतं, लक्षात घ्या. पण ह्या 3 गोष्टी असू शकतात, लक्षात घ्या. ह्या 3 गोष्टी आहेतच. म्हणून सर्व कॉमन गोष्ट म्हणजे आधार कार्ड, एक ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स प्रत. आता ह्या 3 गोष्टी घेतल्या, पण घ्यायचं काय नाही हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जाताना आपल्या हाताचा असणारा असा वॉच, सर्वसामान्य वॉच, सर्वसामान्य घड्याळ असला पाहिजेत. स्मार्ट वॉच चालत नाही. नेलं तरी ते तुम्हाला परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवावं लागतं. म्हणून स्मार्ट वॉच नको. आपला साधा घड्याळ जर असला तर तो साधा घड्याळ आपला, लक्षात घ्या, स्मार्ट वॉच. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारे मोबाईल, दूरध्वनी यंत्र असेल, हे कुठलीच वस्तू तुम्हाला घेऊन मध्ये अलाउड नाहीये, आता घेतली जाणार नाही. त्याच्यामुळं आपण मोबाईल नाही, कुठल्या स्मार्ट वॉच घेऊन जाऊ शकत नाही. आपली जर बॅग सोबत असेल, पाण्याची बॉटल असेल, तर त्या बॅग मध्येच आपल्याला आपला मोबाईल ठेवावा लागेल, आपली स्मार्ट वॉच ठेवावं लागेल. मग स्मार्ट वॉच ऐवजी आपल्याकडे जर नसेल तर आपल्या मित्राची आपण घेऊन जाऊ शकतो, पण स्मार्ट वॉचला त्या ठिकाणी एंट्री नाही. पण साधारण वॉचला कुणी काही म्हणू शकत नाही. ह्या गोष्टी लक्षात आपण रेफरन्स दिला पाहिजेत. आता परीक्षा प्रत्यक्ष केंद्रात गेल्याच्या नंतर आवर्जून आपली जे काही उत्तरपत्रिका असेल त्या उत्तरपत्रिकेवरती साधारणपणे ठळक अक्षरामध्ये, ओळख होईल अशा अक्षरामध्ये आपण आपला त्या ठिकाणी बैठक क्रमांक भरायचा आहे. आता बैठक क्रमांकाचं एक वैशिष्ट्य, परीक्षा केंद्रावर गेल्याच्या नंतर त्याच परीक्षा केंद्राच्या बाहेर एका बोर्डवरती आपलं नाव, आपला बैठक क्रमांक त्या ठिकाणी असतो. खास करून बैठक क्रमांक, आपण आपला बैठक क्रमांक बघायचा आणि तो बैठक क्रमांक आपण काय करायचं, चेक करायचा. कोणत्या हॉलमध्ये, हॉल क्रमांक काय ते जाणून घ्यायचं. आपण आपल्या हॉलमध्ये पोहोचल्याच्या नंतर काळजीपूर्वक क्रमांक जो
आपल्या प्रवेशपत्रावर आहे आणि जो बेंचवर आहे तो मॅच करून बघायचा आहे का तो का आपण दुसरीकडे चुकून बसलो तेही बघायचं. ऐन वेळेला गोंधळ नको. पण बैठक क्रमांक व्यवस्थित भरायचा आहे. विषयाचा सांकेतांक सुद्धा आपल्याला सांगितला जातो, लक्षात घ्या. मग विषयाचा सांकेतांक, आता काहींना हा सांकेतांक सापडत नाही, तर आपलं जे प्रवेशपत्र आहे, जो हॉल तिकीट आहे, त्या हॉल तिकीटवरच आपल्या विषयाचा सांकेतांक असतो, तो व्यवस्थित बघायचा आणि त्या उत्तर पत्रिकेत जिथं दिलंय तिथं व्यवस्थित ते बॉक्समध्ये भरायचं. अँसर कीच्या नंतर आपल्याला जेव्हा प्रश्नपत्रिका भेटल तर सर्वात अगोदर त्या प्रश्नपत्रिकेवर सुद्धा आपण आपला नंबर टाकायचा, जो काही नंबर असेल त्याच्यावरती स्वाक्षरी करायची आणि तिथं जो काही सेट आला असेल आपला ए म्हणा, बी म्हणा, सी म्हणा किंवा डी म्हणा, आपण आपला पेपर सेट जो काही असेल तो व्यवस्थित भरायचा, गोंधळायचं नाही. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे आपले रोजचे विषय आहेत. फक्त बहुविधानात्मक असल्यामुळं भूगोलाचे प्रश्न सोडविताना, प्रामुख्यानं राज्यघटनेचे प्रश्न सोडविताना, इतिहासाचे प्रश्न सोडविताना काळजी घ्यायची की बहुविधानात्मक स्वरूपाचे प्रश्न असल्यामुळं सर्व विधानं व्यवस्थित वाचायचे. त्याच्या खाली दिलेले जे पर्याय आहेत ते पर्याय बघायचे. बहुविधानात्मक आणि पर्याय यांचा ताळमेळ जुळतो का, अचूकतेच्या घटना जुळतात का ते बघायचं आणि मगच आपलं जे उत्तर असेल ते पर्याय क्रमांकामध्ये आपण काय करायचं, त्या ठिकाणी छायांकित करून टाकायचे. छायांकित पूर्ण छायांकित होईल असंच बघायचं. उत्तर पत्रिका आपल्या हातातला हातरुमाल असल्यासारखी जास्त गोळामोळा करायची नाही, कारण त्याच्या पाठीमागं कार्बन कॉपी असते, चुरगळणार नाही, फाटणार नाही, याची दक्षता घ्या. बाकी तुम्ही लढवई आहात, तुम्ही धुरंधर आहात आणि यश हे काही दिवसात आपल्या पायापाशी या ठिकाणी लोटांगण घालणार आहे. तत्पूर्वी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.